1-2 दिवसात होणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापुरातून आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची वर्णी फिक्स असल्याची माहिती शुक्रवार दिनांक 13 रोजी रात्री अधिकृत सूत्रांनी दिली। विशेष म्हणजे मुंबई पुण्याखालोखाल सोलापूर हा एकमेव असा जिल्हा असणार आहे की या ठिकाणी भाजपच्या कोट्यातील तब्बल 2 मंत्रिपदे दिली जाणार आहेत, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले। सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा नवा रेकॉर्ड, एका वर्षात 72 सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार। तडीपार कोणाला केले जाते, पुढे कोणती कारवाई होते, त्यांच्यावर कसे लक्ष ठेवले जाते। सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोचविणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी MPDA पूर्वी तडीपारीचे अस्त्र रामबाण उपाय मानले जाते। प्रत्येक वरिष्ठ पोलीस अधिकारी तत्कालीन परिस्थिती पाहून तडीपारीची कारवाई करतात। अनेकदा राजकीय दबाव आणला जातो तरी देखील पोलीस अधिकारी समाजहिताला बाधा आणणाऱ्यांना तडीपार करतात। मागील 5 वर्षात सर्वाधिक तडीपारीची कारवाई विद्यमान पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी केली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी शहरातील तब्बल 72 जणांना एकाच वर्षात तडीपार केले आहे। सोलापूर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई, विशाखापट्टणम एक्सप्रेसमधून 35 किलो गांजा जप्त, AC डब्यातून करायचे तस्करी। रेल्वे पोलिसांनी विशाखापट्टणम येथून मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीत 35 किलो गांजा जप्त केला आहे। सोलापूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी AC कोच असणारे तरुण तरुणींवर RPF पोलिसांनी कारवाई केली आहे। तरुण तरुणींची बॅग चेक करत 4 बॅगमधून सुमारे 3.5 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला। मुंबई येथील वसई येथील हे दोन्ही तरुण तरुणी रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। सोलापूर रेल्वे स्थानकावर 35 किलोचा गांजा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कांद्याचा दर 1000 ने उतरला, सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल सरासरी दर 2500 रुपयांचा। शुक्रवारी 452 गाड्यांची आवक। कांद्याला प्रति क्विंटल 5 ते 5.5 हजारांपर्यंत मिळणारा दर तब्बल 1000 रुपयांनी कमी झाला आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी तारीख 13 रोजी 452 गाड्या कांदा आला होता। एकूण 45,237 क्विंटल मधील अवघ्या 5 क्विंटल कांद्याला 5400 रुपयांचा दर मिळाला। उर्वरित कांदा सरासरी 2500 रुपये क्विंटल दराने विकला गेला। मोहोळ रेल्वे स्टेशन येथे असणारे आरक्षित तिकीट केंद्र तात्काळ सुरू करावे, यासह विविध रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठीचे निवेदन रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना मोहोळ येथे तालुका प्रवासी संघटना, भारतीय जनता पार्टी व माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या वतीने देण्यात आले। सोलापुरात यंदा ज्वारीच्या तुलनेने मका पेऱ्याला शेतकऱ्यांची पसंती। रब्बी पीक हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा लांबलेल्या पावसाचा परिणाम पीक पेरण्यांवर झाला आहे। मात्र दुसरीकडे मका लागवड मोठ्या जोमदारपणे झाली आहे। विशेषतः मंगळवेढा आणि सांगोल्यासह माढा, पंढरपूर, मोहोळ या भागात मक्याचा पेरा जास्त प्रमाणात झाला आहे। कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने घरात घुसून माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यास काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत खिशातील 5000ची रोकड जबरदस्तीने काढून घेतली। ही घटना गुरुवारी सायंकाळी माळशिरसमधील पंचायत समिती वसाहतीत घडली। याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी अमोल बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदला आहे। आतापर्यंत 17 बेघर व्यक्तींना केले आपुलकी निवारा केंद्रात दाखल। महानगरपालिकेची बेघर व्यक्तींची शोध मोहीम दिवस रात्र सुरूच। शहरातील रस्त्यावर, मंदिर व दर्गा परिसर, पासपोर्ट कार्यालय परिसर, होम मैदान, स्मार्ट सिटी परिसर, उघड्यावर राहणाऱ्या बेघर व्यक्ती यांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 17 बेघर व्यक्तींना आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले। ही मोहीम आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलाणी यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येत आहे। टेम्पो मोटरसायकलच्या धडकेने ग्रामसेवक ठार। कडपगाव तालुका अक्कलकोट शिवारातील अक्कलकोट ते अक्कलकोट रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर टेम्पो व मोटरसायकलच्या धडकेत मोटरसायकलवरील ग्रामविकास अधिकारी जागीच मयत झाला। राहुल शंकर चव्हाण वय 28 वर्षे, राहणार जेऊरवाडी असे मयत झालेल्याचे नाव आहे। याबाबत दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला। जिल्हा परिषद महिला बालकल्याणचा उपक्रम, जिल्ह्यातील 11,000 अंगणवाड्या हायटेक होणार।
जिल्हा परिषदेच्या तब्बल 11,000 अंगणवाडी लवकरच सर्व सोयी सुविधांनी हायटेक होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम प्रमुख मिरकले यांनी सांगितली।